नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज मी ऑफिस मधून आपली घेऊन निघाले आहे. आज आपण चाललो आहे पार्ले येथे श्री स्वामी समर्थ मठामध्ये. माझा फ्रेंड आला आहे मला घ्यायला. तर बघूया आपण आता कसे जातोय दोघे जण. हे जे बघताय तुम्ही माझं ऑफिस आहे इथे मरोळ मेट्रो स्टेशन जवळच. तुम्ही बघू शकता एकदम मेट्रो स्टेशनच्या बाजूलाच माझं ऑफिस आहे. फ्लीट हाऊस म्हणून आहे. आता आपण रोड क्रॉस करूया. आता फ्रेंड तिथे थांबला आहे. मग आम्ही आता 2 व्हीलर वरून कसे जातो पार्लेच्या मठामध्ये ते बघूया. मरोळ ते पार्ले. आता आम्ही चाललो आहे गाडी घेऊन. मरोळ मेट्रो स्टेशनवरून निघालो आहे. आपण कसे जातो ते मी तुम्हाला सांगते. दुपार आहे तरी पण ट्रॅफिक आहे. बघू शकता. मेट्रो स्टेशनचा ब्रिज आहे त्याच्या खाली आपण आता चाललो आहे. बसची वेट करत आहे सगळी. जाणारा रस्ता 2 ते 3 मिनिटांमध्ये पार्ल्याच्या मठामध्ये पोहोचू. हनुमान नगर जवळ आहे. रेल्वे स्टेशन पासून पण जवळ आहे. तर आपण जर गाडीवरून चाललो आहे. हार्डली मरोळ स्टेशन पासून आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये इथे येऊ शकतो. रस्ता छोटा आहे त्याच्यामुळे इकडे ट्रॅफिक पण खूप आहे रस्त्याला. याआधी पण आम्ही इथे आलो आहे. पण आम्ही जेव्हा आलो होतो पहिल्यांदा तेव्हा आम्ही विलेपार्ले हायवेवरून आलो होतो. आणि आता आम्ही गुगल मॅप टाकून आलो तर हा शॉर्टकट दाखवतो. त्याच्यामुळे आम्ही इथून 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण इथे पोहोचू शकतो आपल्या लोकेशनवरती. हनुमान नगर येथील हा श्री स्वामी समर्थ मठ आहे विलेपार्ले.
इथून विलेपार्ले स्टेशन तुम्ही बघू शकता, जवळच आहे आता विलेपार्ले स्टेशन. तर तुम्ही जर हायवेने येत आहे तरी पण जाऊ शकता, अंधेरीवरून लेफ्ट येऊन. आणि ह्या स्टेशनपासून पण अगदी आपल्याला जवळच आहे, काय लांब आहे. तिथून हायवे स्ट्रेट आहे. जर तुम्ही येत असाल तर इथून हायवेवरून स्ट्रेट आल्यानंतर तुम्ही बघू शकता, स्ट्रेटच आल्यानंतर क्रोमाच्या समोरच बरोबर इथे स्वामी समर्थांचा मठ भेटेल आपल्याला. आणि जर अंधेरीवरून येत आहे तर जो मॅपवरती तुम्हाला इझी रस्ता दाखवतोय त्याने तुम्ही येऊ शकता. आणि एकदमच क्रोमाच्या समोरच आपण बघू शकतो की स्वामी समर्थांचा मठ आहे पार्ल्यातला. खूप छान आहे आतमधून, पण आतमध्ये जाऊन पण बघूया की मठ कसा आहे. बरोबर क्रोमाच्या समोरच असा हा मठ आहे हा बघा. आणि आज गुरुवार असल्या कारणाने इथे खूप गर्दी पण आहे, बघू शकता तुम्ही. आता आम्ही या काकीकडे ही ओटी घेतली आहे आतमध्ये मठात जाण्यासाठी. चला तर मग आपण जाऊया आता स्वामी समर्थ मठात. वातावरण एकदम शांत आहे आणि आज गुरुवार असल्या कारणाने इथे खूप गर्दी पण आहे. आतमध्ये जाऊन आपण बघूया माणसांची किती गर्दी आहे. बघा आजूबाजूचा परिसर किती शांत आहे. चला तर मग आतमध्ये जाऊया आणि स्वामींचे दर्शन घेऊया. गुरुवार आहे मला ह्या मठाचा खास म्हणजे या मठाला 25 वर्ष ह्या सन इसवी सन 2000 मध्ये इथे स्थापना झाली. आणि आज आपलं वर्ष चालू आहे 2025. याला 25 वर्ष पूर्ण झालेली आहे या मठाला. जाऊ आपण स्वामीचं दर्शन घेऊया. मला तुझं काय सुरू आहे सरळ तुम्ही आजूबाजूला बघू शकता की स्वामींचा इथे खूप स्वामींचा एक मोठा इथे फोटो लावलेला आहे. आपण आतमध्ये येताच बघू शकतो आपण इथे. आपण आतमध्ये जाऊन स्वामीचे दर्शन घेऊया. आणि तिथे श्री शंकर बाबांचा फोटो आहे. आपले इथे समर्थ आपल्या स्वामींचा आहे. जय जय रघुवीर समर्थ.
स्वामींचे पादुका आहेत आणि इथे खूप छोटीशी अशी स्वामींची मूर्ती आहे, एकदम छान अशी मनाला प्रसन्न करणारी अशी आहे. आणि बघू शकता इथे पूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती देखील आहे. स्वामींचा फोटो देखील आहे. तुम्ही इथे नक्की दर्शनासाठी येऊ शकता. आणि खूप शांत असं वाटणारं हे मठ आहे पार्ल्यात. चला तर मग आपण आता प्रसाद घेऊया. नमस्कार मंडळी, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण अजून खूप सारे नवीन नवीन मठ फिरूया आणि ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न करेन.